सायकल शिकायला आपण कधी शिकलो नसतो. आपल्याला एखाद्यानं निम्यात हात सोडून गेला असता. आणि त्यामुळं आयुष्यात जगताना एक ना एक दिवस आयुष्याचा धडा तो शिकून जातो बरं का. ह्यासाठी आयुष्य जगताना स्वतः दुसरा धडा शिकवण्यापेक्षा स्वतः काय करणार आहे ती करावं लागणार आहे. दुसरं सांगणार म्हणून नाही, कारण की आयुष्य जगताना एक ना एक दिवस कोण ना कोण आपली अवकात दाखवतंयच. ह्यासाठी ना वेळ, काळ, मेहनत एक ना एक दिवस रंग आणून दावतीच. ह्यासाठी मेहनतीनं फोकस करा. दुसरी सांगतील म्हणून नाही. आणि आयुष्य जगताना कोण किती जरी शान असलं आणि किती जरी येड असलं, ह्याला येड्यात काढायचा पूर्णपणे प्रयत्न कर नका. स्वतःला शान समजून दुसऱ्या येड्याचा काढायचा प्रयत्न कर नका. कारण की एक ना एक दिवस प्रत्येकाचा काळ असतो. एक ना एक दिवस आयुष्य जगताना जीवनाचा पान पलटायला वेळ लागत नाही. आणि आयुष्य जगताना कोण किती जरी असलं शानं, तर आपला एक ना एक दिवस चालत्या आयुष्यामध्ये स्वतःचा धडा 100% शिकून जातं आहे. म्हणून आयुष्य जगताना स्वतःच्या मेहनतीवरती फोकस करून करायला शिका. दुसऱ्याला करायला शिकू नका. कारण की आयुष्य जगताना स्वतः रस्ता चालता चालता स्वतःची हाल स्वतःला झेलावं लागतात. दुसरं कोण येणार नाही. आणि एक ना एक दिवस कोण किती जरी जवळच असला, त्याला पैसा नाही दिला, तो आपली अवकात काढून जातं आहे. ही कधी खरं आहे. त्यामुळे कुणाला हात पण जोडायला नका आणि पाया पण पडू नका. आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरूच नका. बघताव पण एका सेकंदात करत नाही, बरे पैसे मागत नाही. आणि तो धडा शिकवता शिकवता आपली एक ना एक दिवस अवकात काढून गेल्यावर आपली काहीच राहत नाही. त्यापेक्षा उभ्या आयुष्य जगताना कोणाला हात पण जोडायला नका आणि पाय पण जोड नका. आणि स्वतःच्या पायानं आणि स्वतःच्या टकुऱ्यानं करा. एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ बदलत असते, ही कायम लक्षात राहू द्या. कारण की दारू सुधीक दारू म्हणत नाही, मला प्या आणि टेन्शन आलं आहे म्हणून बाजूला सरा. दारू, मद्यपान ही पैसा कमवतोय, ती 2 नंबर असू नाही तर 1 नंबर असू, पण ती पैसा एक ना एक दिवस त्यांना, कारण की ह्यांच्याकडूनच मिळतोय, पिणाऱ्याकडून, नशा करणाऱ्याकडून. तसं आयुष्य जगताना आपल्याला स्वतः पैसा कमवला तरच किंवा आहे, नाहीतर दुसऱ्याला 10 वेळा मागितलं तर आपली अवकात काढतंय आणि फोनवर फोन ही कधी खराला चालू करतंय. म्हणून लय आपण कोणाकडे लक्ष देऊ नका. आपलं आयुष्य जगताना आपल्या फोकस करायला शिका. दुसरी सांगतील म्हणून नाही. आणि आयुष्याच्या वाट्यावरती स्वतः चालता चालता किती जरी हाल श्वासाची पाळी आली, ते स्वतःला झेलावं लागतंय. दुसरं कोण येणार नाही, ही ध्यानात राहू द्या. हां, धन्यवाद.